महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं. खाजगी एकही कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाहीये. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये. राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये. त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये. धुराड पेटवणार म्हणजे काय? आता कवठे मंकाळ कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय, आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही. एक नेते महाराष्ट्रात आले तिकडे आष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलांनी घेतला. अरे व्यंकप्पा पत्की आणि संभाजी पवार माझ्या मागे लागून लागून भेंडाळले, डोळ्यात अश्रू काढून म्हटले, साहेब हे तुमच्याकडे घ्या, आम्हाला हे चालवता येणार नाही. ते तसेच देत होते. मी वन टाइम सेटलमेंट केलं. बँकांना 5-6 बँकांना बोलवलं. बँका काहीतरी मला आता आठवत नाही पण 70-75 कोटी रुपये होते. त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं. तेवढी रक्कम राजाराम बापू कारखाने एक रकमी भरली. त्यांना त्यांच्या त्रासातनं सोडवलं. करार काय होता? 5 वर्ष आम्ही चालू, शेवटच्या 2 वर्षात त्यांनी पैसे आमचे द्यावेत आणि कारखाना घ्यावा. आता ही प्रोसेस त्यांनी केली नाही. राजाराम बापू कारखाना हा काय माझा खाजगी कारखाना नाही. कराराप्रमाणेच काम करावं लागतं. आता जे नेते आले होते आष्ट्यात त्याला अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांच्यासारखे मी काही खाजगी कारखाने कुठं खरेदी करत बसलेलो नाही. त्यामुळे आम्ही सहकारातली लोक सहकाराशीच प्रामाणिक राहू. खाजगी कारखाना काढण्याचं स्वप्न आम्ही कधी बघत नाही. त्यामुळं भाऊ एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.